नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कोलकात्यामध्ये आहोत आणि बंगाल आणि महाराष्ट्रानं ह्या देशाला कायम दिशा दाखवण्याचं काम केलं. आणि फक्त सामाजिक चळवळीच नाही, राजकारणच नाही, तर देशातल्या समाज सुधारणेच्या महत्त्वाच्या 20 चळवळींचा जर आपण आढावा घेतला तर 16 चळवळी ह्या 2 राज्यातून आलेल्या आहेत. कितीतरी समाज सुधारकांची यादी जशी महाराष्ट्रात दिसते तशीच ती बंगालमध्ये दिसते. आणि बंगालचं राजकारण पण किती युनिक आहे. 25 वर्षाहून अधिकची सलग डाव्या पक्षांची राजवट, त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांची राजवट, आणि अशा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या राजकारणाचा विस्तार करू पाहते आहे. मग ह्या राज्यातलं अंतर्गत सगळे ताणेबाणे आपल्याला जर समजून घ्यायचे असतील तर श्री संजय थाडे सर यांच्या एवढा योग्य व्यक्तीच नाही. सर, स्वागत आहे. नमस्कार. सराचं वैशिष्ट्य असं की प्रणव मुखर्जी हे जेव्हा ह्या देशाचे संरक्षण मंत्री होते, डिफेन्स मिनिस्टर होते, त्यावेळेला त्यांनी PS म्हणून काम केले. ह्या राज्यामध्ये, कारण 1989 सालची त्यांची बॅच, ह्या राज्यातलं SC, ST, आदिवासी, फिशरी अशा वेगवेगळ्या विभागाचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे. 40 लाख सायकली वाटण्याचा विक्रम संजय थाडे सरांच्या नावावरती आहे. उत्तम प्रशासकीय सेवेबद्दलची अनेक पारितोषिकं, त्यांच्यावरची अनेक लेख मी वाचलेले आहेत. आणि ज्यांना खऱ्या अर्थानं बंगाल इनसाईड आऊट माहिती आहे, आता ते कोलकात्यामध्येच स्थिरावलेत. खरं तर मला गंमत वाटली, तुम्ही पुण्यात येऊन राहणं अपेक्षित होतं. काय नाही, काय आहे, इथे 1989ला मी जॉईन झालो आणि जवळजवळ 35 वर्ष मी IASमध्ये होतो. त्याच्या आधी मी IRS होतो आणि मी इथे सेरिकल्चर, सिल्कचा पण डायरेक्टर होतो, फिशरीचा होतो, स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा होतो. तसंच मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये डायरेक्टर इंडस्ट्री होतो. तर एक्सप्लोजिव्स, सिगारेट्स, असे बरेचसे काही गोष्टी, तुमची टफन ग्लास, नंतर तुमचा प्लायवूड, पेपर, वॉचेस, डिटर्जंट, LED लॅम्प, हे सगळ्यांचं, किंवा तुमचे बाकीचे आणखीन काय म्हणतात त्याला, असे जे कन्झ्युमर गुड्स आहेत त्या सगळ्यांचं रेग्युलेटरी आमच्या डायरेक्टर इंडस्ट्री हिशोबाने आम्ही केले आहे. आणि पेसो नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, पेट्रोलियम अँड सेफ्टी ऑर्गनायझेशन म्हणून आहे. पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन नागपूरला हेडक्वार्टर आहे. ती सगळी जिकडे स्फोटक वगैरे असतात, फटाके असतात, स्फोटक जी पदार्थ आहेत त्यांचं रेग्युलेशन करण्याचं काम, त्याचा पण मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड होतो. राईट. आणि आज राहुलनी सांगितलं की सायकल वाटण्याचा जो विक्रम आहे, ॲक्च्युली आत्तापर्यंत म्हणजे 1,50,00,000 वर सायकली डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत. ही 50 लाख पूर्ण ह्याच्यामध्ये क्लास 9 ते क्लास 12, 9वी ते 12वीपर्यंत विद्यार्थ्यांना सायकली देण्यात येतात. जे सरकारी शाळेमध्ये मुलं आहेत, मुलं मुली सगळ्यांना ही सायकल मिळते. या ठिकाणी कुठलाही भेदभाव नाही आहे. तुम्ही मायनॉरिटी असू शकता, तुम्ही ब्राह्मण असू शकता, तुम्ही दलित असू शकता, तुम्ही ख्रिश्चन असू शकता, तुम्ही कुणीही असू शकता. सगळ्या मुलांना ही स्कीम जी आहे ती इन्क्लुझिव्ह स्कीम आहे. आणि ही योजना आली केव्हा? ममता 2015 साली, ज्या वेळेला मी सेक्रेटरी होतो. आता मी सेवानिवृत्त आहे आणि आता मी अडाणी ग्रुपचा ॲडवायझर आहे. 2015 साली ही आली आणि पहिल्या वर्षी आम्ही 9वी, 10वी, 11वी, 12वी 2 वर्षामध्ये कव्हर केलेले आहेत. त्यावेळेला आम्ही 2 वर्षामध्ये 40 लाख सायकली या वाटलेल्या आहेत. राहुलने जे 40 लाख जो सांगितलेला आहे तो ते आमच्या 2 वर्षाचा आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षाला आम्ही 17-18 पासून प्रत्येक वर्षाला साधारण 10-11 लाख सायकली डिस्ट्रीब्यूट करतो. याच्यामध्ये आम्हाला युनायटेड नेशनचं पण अवॉर्ड मिळालेलं आहे आणि गव्हर्नन्सचं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं गव्हर्नन्सचं नॅशनल अवॉर्ड मिळालेलं आहे. आम्हाला 2 लाखाचं पारितोषिक पण मिळालेलं आहे आणि प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसनी आम्हाला फेलिसिटेट केलेलं आहे. अशीच आणखीन एक स्कीम इथं आहे, कन्याश्री नावाची, जिथे मुली ज्यांनी 18 वर्षापर्यंत शिक्षण चालू ठेवावं आणि लग्न करू नये, म्हणजे 18 वर्षानंतर लग्न करावं, तेव्हा तर त्यांनी शिक्षण चालू ठेवलं आणि ते 18 वर्षापर्यंत जर पोचल्या त्यांचं वय आणि शिक्षण कंटिन्यू झालं आणि त्यांनी लग्न जर केलं नाही तर 18 वर्ष आपल्याकडे लिगल वय आहे हे करायचं. त्यांच्या खात्यामध्ये 25,000 रुपये जमा होतात आणि त्यांच्या लग्नासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी.
आणि त्यांना तोपर्यंत 8वीपासून प्रत्येक वर्षी 1000 रुपये त्यांना मिळतात. अशा बऱ्याचशा योजना इथे राज्य सरकारने राबवलेल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट मला सांगायची म्हणजे मराठी आणि बंगालमध्ये बरंचसं साम्य आहे. दोन्ही भाषांचा जो उगम आहे हा प्राकृत भाषेपासून झालेला आहे आणि 7व्या शतकामध्ये जवळजवळ दोन्ही भाषा एकाच वेळी बोली भाषा म्हणून साधारण त्या प्रचलित झाल्या आणि त्याला लेखी स्वरूप यायला आणखीन एक 2 ते 3 दशकं लागली. आणि त्या आपल्याला सर्वात प्रथम एक असं मोठं संत म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती 12व्या शतकात 13व्या शतकाच्या वेळेची ती ज्ञानेश्वरी लिहिली. आणि पहिले जे मराठीचे अवशेष, मराठी भाषा ही लिखित भावे उगम झालेली आहे, ह्याचे अवशेष आपल्याला कर्नाटकामध्ये श्रवणबेळगोळ नावाचा एक मोठा आहे. तिथे तीर्थंकर त्यांची एक मोठी मूर्ती आहे. ती मूर्ती खूप मोठी मूर्ती आहे. ती मूर्ती 981 साली तयार झाली होती. त्यावेळी त्यांच्या मूर्तीच्या पायाजवळ 2 वाक्य लिहिलेली होती, चामुंडे राजे करविले सुत्ताले करविले, असं त्या ठिकाणी होतं. म्हणजे दॅट इज कन्सिडर टू बी दी फर्स्ट, पहिला मराठीचा पहिला लेखी पुरावा असं सांगितलं. आणि ती मूर्तीची जेव्हा 1000 वर्ष झाली म्हणजे 1981 साली त्यावेळेला त्यावेळच्या माननीय प्रधानमंत्रींनी अभिषेक केला होता त्या मूर्तीचा. आणि तिकडे तर ती जी मूर्ती आहे श्रवणबेळगोळ ती कन्सिडर करत आणि त्याच्यानंतर आपल्याकडे भक्ती चळवळ सुरू झाली. तशीच या ठिकाणी चैतन्य महाप्रभू वगैरे भक्ती चळवळी बंगालमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या पॅरलल आहेत. 12व्या-13व्या शतकामध्ये आपली भाषा मराठी आणि बंगाली ह्या लिखित भाषा म्हणून अशा जन्माला आल्या. त्याच्या आधी आणि नंतर आपल्याकडे तुकाराम, जनाबाई, नामदेवांची तर वाणी आहे. गुरु ग्रंथ साहेबमध्ये नामदेव की वाणी म्हणून पंजाबमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. आणि हे सगळं म्हणजे असं बरंचसं साम्य महाराष्ट्रात. पण मला हेच कमाल वाटते, मधल्या टप्प्यामध्ये अनेक 2-3 महत्त्वाची राज्य आहेत पण महाराष्ट्र आणि बंगालनी कायम दिशा देशाला दिली असं जे मी तुम्हाला जर सांगितलं, राहुल तुला जर सांगितलं मी की आपल्या सामाजिक चळवळी ज्या झाल्या त्या 1815ला सुरू झाल्या. राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभा, नंतर ब्राह्मोसभा, धर्मसभा, तत्वबोधिनी सभा या सगळ्या कलकत्त्यामध्ये देवेंद्रनाथ टागोर म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचे वडील त्यांनी सुरू केली आहे. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग जे आहेत आपले मराठी त्यांनी तर 1815 ते 1914 पर्यंत जवळजवळ 20 अशा सामाजिक चळवळी झाल्या. त्याच्यामध्ये थिओसॉफिकल सोसायटी आहे, आर्य समाज आहे, ब्राह्मो समाज आहे, राधास्वामी सत्संग जे आग्र्याला आहे ते असं डेक्कन एज्युकेशन सोसायटी ज्याची न्यू इंग्लिश स्कूल शाळा आहे. मी न्यू इंग्लिश स्कूल शाळा आणि फर्ग्युसनमध्ये शिकलेलो आहे. नंतर तुमचे BMCC कॉलेज आहे, हे पण डेक्कन एज्युकेशन सोसायटीज आहे. तर हे सगळे जे आहेत पुणे सेवा सदन आहे, सर्वंट सोसायटी आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या ज्या 20 मी ज्या सामाजिक चळवळी सांगितल्या या 20पैकी 2च अशा चळवळी आहेत की जे महाराष्ट्राच्या बाहेर 2 का 3 आहेत. एक लाहोरला झाली होती, त्याचं नाव आहे देव समाज म्हणून एक आहे. आणि एक आहे तुमची आग्र्याला राधास्वामी सत्संग आणि दुसरी सेवा समिती अलाहाबाद. बाकीच्या सगळ्या चळवळी ज्या आहेत सामाजिक या आयदर महाराष्ट्र किंवा बंगालमध्ये झालेल्या आहेत. स्वातंत्र्य संग्रामाचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये आपण जर स्वातंत्र्य सेनानी बघितले तर स्वातंत्र्य सेनानी बरेचसे बंगाली, महाराष्ट्र आणि पंजाबचे काही आहेत, थोडे बहुत बाकी राज्याचे पण आहेत. पण असा हा इतिहास आणि असं साम्य आहे. राईट. पण मग आता आपण त्या इतिहासापासून थेट वर्तमानात आलो. सद्यस्थितीमध्ये बंगालमध्ये साधारणपणे जी पॉलिटिकल डेमोग्राफी दिसते इन टर्म्स ऑफ कास्ट डिवाइड आणि रिलिजियस डिवाइड, बंगालमध्ये 294 हे तुमचे हे आहेत विधानसभा मतदारसंघ. बंगालचं जे पॉप्युलेशन आहे आता, बंगालचं जे पॉप्युलेशन आहे जवळजवळ 10 कोटी. म्हणजे महाराष्ट्राचं जे पॉप्युलेशन आहे त्याच्यापेक्षा खूपच कमी, हलकं कमी, म्हणजे फार असं नाही आहे. तर 294 कॉन्स्टिट्युन्सी आहेत आपल्या महाराष्ट्रात, 288 आहेत.
आणि पॉप्युलेशन 10 कोटी जवळ 2011च्या पॉप्युलेशननुसार 2,14,00,000 म्हणजे जवळजवळ 23.5% हे शेड्यूल कास्ट बंगालमध्ये आहेत, शेड्यूल कास्ट. आणि त्यांच्या 69 कॉन्स्टिट्युन्सीज इन बेंगॉल आर रिझर्व्ड फॉर शेड्यूल कास्ट. आणि शेड्यूल ट्राईब जे आहे ते 52 लाख म्हणजे जवळजवळ 5.8% असं शेड्यूल ट्राईब आहे. साधारण आज आपण 10 कोटी जर धरलं तर 2,30,30,00,000 शेड्यूल कास्ट आणि जवळजवळ 55 ते 58 लाख शेड्यूल ट्राईब आहेत. आणि बाकीच्या त्यांच्या 16 कॉन्स्टिट्युन्सी या असेंब्ली कॉन्स्टिट्युटीमध्ये रिझर्वड आहेत त्यांच्या ह्या 294मध्ये. आपल्याकडे 200. बंगालचं वैशिष्ट्य म्हणजे बंगालचे 2% भारताचा जो लँड मास आहे त्याच्या फक्त 2% जमीन बंगालमध्ये आहे, पण पॉप्युलेशन हे 8% आहे. म्हणजे महाराष्ट्रात कमी आणि लोकसंख्येची घनता अधिक. महाराष्ट्राची जर आपण डेमोग्राफी बघितली तर महाराष्ट्राचं लँड मास जवळजवळ 8% आहे, थोडंसं जास्त आहे. आणि पॉप्युलेशन पण 8%. म्हणजे बंगाल आणि महाराष्ट्राचं पॉप्युलेशन जवळजवळ सारखं आहे. तर इथे लँडवरती किती प्रेशर आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळेच डाव्या राजवटीमध्ये लँड रिफॉर्म झाले आणि ते सगळ्या भारतात गाजले. परंतु लँड होल्डिंग फार छोटे आहेत, म्हणजे सबस्टन्शियल लेवलच्या लँड होल्डिंग आहेत, छोटे एकरवर वगैरे असतं का जमीन कोणाकडे? हां, इथे एकरच चालतं. 3 बिघा म्हणजे 1 एकर. 33 डेसिमल अशा 3 डेसिमल 33.3 डेसिमल म्हणजे 1 बिघा आणि 3 बिघा म्हणजे 1 एकर. म्हणजे बिहारमध्ये 52 डेसिमलचा 1 बिघा म्हणजे 2 बिघा 1 एकर. असं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे असतात. उत्तराखंडमध्ये कनाल म्हणून म्हणतात, नाली म्हणतात, असे काही वेगवेगळे हे आहेत. तर विशेष म्हणजे बेंगॉलमध्ये 60 अशा कम्युनिटीज आहेत की ज्यांना शेड्यूल कास्ट म्हणून एनलिस्ट केले. 60. बरं. त्याच्यामध्ये गमतीची गोष्ट आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची जी कास्ट आहे महार, ती पण ह्या ठिकाणी लिस्टेड आहे. अच्छा. इथे ती पण या ठिकाणी लिस्टेड आहेत. तसंच काही कम्युनिटी ज्या आहेत मुसाहार वगैरे ज्या बिहारमधल्या आहेत त्या पण इथे लिस्टेड आहेत. महार समुदाय आपल्याकडे आहे इकडे महार समुदाय, पण तो खूप वर्षापूर्वी आलेला आहे. म्हणजे ॲक्च्युली जे रिझर्वेशन आहे त्याची जी मेन डेट आहे ती डेट आहे म्हणजे शेड्यूल कास्टसाठी ती डेट आहे 10 ऑगस्ट 1950. आणि शेड्यूल ट्राईबसाठी ती डेट आहे 6 सप्टेंबर 1950. त्या दिवशी प्रेसिडेन्शियल ऑर्डर निघाली होती. प्रेसिडेन्शियल ऑर्डर खाली कुठलंही कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जर बघितलं एससीचं एसटीचं, ओबीसीचं नाही, ओबीसी नंतर आलेलं, याच्यावरती प्रेसिडेन्शियल ऑर्डर 1950ची लिहिलेली असते. त्यावेळेला आपल्याकडे राज्य नव्हती, आपल्याकडे इलेक्शन झाली नव्हती, त्यामुळे त्यावेळेला नॉमिनेटेड राज्य प्रमुख होते. आणि ती प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये हे जे शेड्यूल आहे, शेड्यूल कास्ट म्हणजे काय, ज्या शेड्यूलमध्ये ज्या जाती एनलिस्टेड आहेत ते जे शेड्यूल आहे त्याच्यावरनं शेड्यूल कास्ट असं नाव पडलं. मग ह्या सगळ्या ज्या शेड्यूल SC ST आणि प्लस अल्पसंख्याक खास करून मुस्लिम ह्याची इतकी संख्या जी आहे त्याचा एकूण पॉलिटिकल डेमोग्राफीमध्ये काय फरक पडतो? जवळजवळ 2011च्या सेन्ससमध्ये 28% मायनॉरिटी आहे, मुस्लिम आहेत असा सेन्ससचा डाटा आहे. आणि काही जिल्हे जे आहेत जसं मुर्शिदाबाद आहे, मालदा आहे आणि थोडासा पोर्शन जो आहे तो थोडा उत्तर दक्षिण ह्याचा आहे आणि हावडा, हे 3-4 डिस्ट्रिक्ट जे आहेत हावडा या ठिकाणी मायनॉरिटीचं प्रभुत्व आहे, म्हणजे मायनॉरिटीची संख्या जास्त आहे या 2-3 डिस्ट्रिक्टमध्ये. आणि हा नॉर्थ 24 परगणा हा भारतातला सर्वात जास्त डेन्स लोकसंख्येचा म्हणजे 1,25,00,000 पेक्षाही जास्त, 1,25,30,00,000 लाखाच्या मध्ये तिथं पॉप्युलेशन आहे. तिथे शेड्यूल कास्ट पण भरपूर आहेत. मतवा नावाचं तुम्ही नेहमी ऐकलं असेल. नामशूद्र नावाची एक शेड्यूल कास्ट आहे जी बांगलादेशमध्ये पण आहे आणि इकडे आहे. जो बॉर्डर एरिया जो आहे बरेचसे आहेत. आपली जवळजवळ 2200 किलोमीटरची सीमा बांगलादेश बरोबर आहे. आपली बरीचशी सीमा आत्तापर्यंत फेन्स झालेली आहे. आपलं आणि त्यांच्यामध्ये एक असं अंडरस्टँडिंग 100 मीटरचं 150 यार्ड नॉट मीटर, त्याच्यानंतर आपण फेन्सिंग करू शकतो. आपल्या BSFच्या त्रिपदरी फेन्सिंग आहे तिथे. असे 3 लेयर्स आहेत आणि मध्ये बार्बेट वायर आणि असे खांब आहेत आणि अँगल्स लावून त्यांना हे केलेलं आहे. तर हे आहे.
नंतर कूचबिहार हा जो जिल्हा आहे, आपण कूचबिहारबद्दल बरंच ऐकलेलं आहे. कूचबिहार ट्रॉफी पण आहे. ट्रॉफीबद्दल खूप परत आमची कूचबिहारची ती महाराणी सर्वात सुंदर असं जिला म्हणतात, तेच कूचबिहार. गायत्री देवी. त्या कूचबिहारमध्ये शेड्यूल कास्ट समुदाय आहे, त्याचं नाव आहे राजवंशी. त्यामुळे ते रिझर्व्ह सीट सगळ्या राजवंशी वगैरे त्या भागामध्ये. कूचबिहार, जलपाईगुडी, अलिपूरद्वार हे 3 जिल्हे जे आहेत हे आसामच्या जवळ आहेत, आसामला लागून आहेत. एका साईडला भूटान आणि दुसऱ्या साईडला आसाम. म्हणजे विविध प्रकारचा म्हणजे त्याची डेमोग्राफी आहे. हे तिन्ही बाजूला आहेत. त्या ठिकाणी शेड्यूल कास्ट जे आहेत ते राजवंशी जे आहेत, हे राजवंशी तिकडे शेती वगैरे करतात आणि ते स्वतःला राजवंशी म्हणतात. राजवंशी आसाममध्ये पण आहेत आणि थोडे बहुत तुमच्या या बिहारला लागून जो म्हणजे बिहार आता जे झारखंड झालेलं आहे त्या ठिकाणी. आणि आदिवासी समाज जो आहे, हा आदिवासी समाज हा चहा बागांमध्ये काम करतो. आणि चहा बागान हे अलिपूरद्वार, कूचबिहार आणि जलपाईगुडी. कूचबिहारमध्ये कमी, जलपाईगुडी, अलिपूरद्वारमध्ये आणि दार्जिलिंगमध्ये या चहा ठिकाणी चहा चहा बागान. ह्यापैकी एक्स फॅक्टर जो आहे तो मतलब मला वाटतं मुस्लिम समुदाय हा एक्स फॅक्टर आहे. मुस्लिम आणि शेड्यूल कास्ट हे दोघं जण जे आहेत हे, कारण हे दोघं जर घेतले तर आपल्याला जवळजवळ 52-54% हा पॉप्युलेशन येतो. आणि त्यामुळे जेवढे आणि मग मुस्लिम समुदायाचं जे प्राबल्य आहे 294 पैकी किती विधानसभा मतदारसंघ आपण जर तसं बघितलं तर तुम्ही जर तसं बघितलं तर जवळजवळ 50-60 ज्या ठिकाणी प्राधान्य असू शकेल. म्हणजे ॲक्च्युली डॉमिनेशन 30-40मध्ये असेल जिथे त्यांचं आहे. पण बाकी ज्या ठिकाणी दे डू मॅटर, मे बी अनदर 25. सो तुमच्या लक्षात आलं असेल प्रेक्षकांच्या की मी प्रयत्न असा करतो आहे की बंगालमधल्या प्रत्येक अशा छोट्या मोठ्या गोष्टीची चर्चा ज्या वेळेला तुम्हाला आम्ही करत असताना दिसतो, त्याच्यानंतर जी आकडेवारी समोर येते मग तुमच्या लक्षात येईल की आत्ताचं जे बंगालचं राजकारण आहे ते काय. अर्थात सर काही बंगालच्या राजकारणावरती थेट कमेंट्स करणार नाहीत, कारण त्यांनी मला अशी अट घातलेली आहे. ते प्रशासकीय सेवेमध्ये होते, निवृत्त झालेले आहेत आणि म्हणून त्यांचं जे काही म्हणणं आहे ते राजकीय अंगाने न पाहता यातले मधले जे तानेबाने ते समजून घेण्याच्या दृष्टीनं आपण बघूया. हे जे भद्रलोक म्हणतात म्हणजे कोण भद्र? ॲक्च्युली काय झालेलं आहे, म्हणजे भद्रलोक म्हणजे काय झालेलं आहे की बंगालमध्ये जे आपण भट्टाचार्य किंवा मुखोपाध्याय, चट्टोपाध्याय, बंदोपाध्याय अशी जी टायटल ऐकतो, तर आपण त्याचं जर 2 भाग केले तर बंद उपाध्याय, ओके, मुख उपाध्याय, चट उपाध्याय हे असं आहे. आणि असं इथे हे आहे की हे कनौज जे आहे उत्तर प्रदेशमध्ये, तिकडचे जे ब्राह्मण जे स्वतःला उच्चकुलीन समजतात, ते 500-600 वर्षापूर्वी, त्याच्याही आधी 600 वर्षापूर्वी इकडं आले आणि बसले. आणि बरेचसे जे लोक होते ते गंगा किनारी बसणारे होते. तर त्यामुळे जे लोक गंगेच्या आसपास असतात, मैथिल ब्राह्मण वगैरे सुद्धा, तर हे लोक यांच्या म्हणजे खाण्यासाठी मासे फार महत्त्वाचे असतात. तर त्यांच्या रिच्युअल्समध्ये पण मासे असतात. म्हणजे लग्नाच्या वेळी मासोळीला सजवतात, तिला दागिने घालतात, तिला सजवतात. ब्राह्मणांबद्दल सांगतो. हां, नाही, हे जे आहेत ना, हे भद्रलोक म्हणजे काय की जे थोडेसे शिकलेले आहेत. भद्र म्हणजे चांगले. भद्रचा अर्थ की जे सभ्य लोक आहेत. भद्रचा खरा अर्थ सभ्य. आणि हे जे सगळे आलेले आहेत, म्हणजे जे आता मी सांगितलं की सोशल रिफॉर्ममध्ये किंवा ह्याच्यामध्ये, जसं आपल्याकडे चित्पावन ब्राह्मण म्हणतात की ते सोशल रिफॉर्ममध्ये पण होते आणि त्यांनी टिळक, आगरकर वगैरे हे सगळे चित्पावन ब्राह्मण होते आणि सोशल रिफॉर्म केले. ऑफकोर्स काही लोक त्यांना सनातनी म्हणतात किंवा हे म्हणतात, तो आपल्याला त्या वादामध्ये किंवा त्या विषयात जायचं नाही आपल्याला. परंतु तसे जे इकडचे पॉलिसी मेकर जे शिकलेले आहेत, ज्यांनी लिटरेचरवर ज्यांचा अभ्यास आहे, जे पब्लिक ओपिनियन तयार करतात, म्हणजे ते भद्रलोक. ओके. म्हणजे ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या जातीनं ब्राह्मण आहेत त्या. ओके. पण इथे तसं म्हणजे विशेषतः जसं उत्तर भारतामध्ये ज्याप्रमाणे एकदम क्लिअर कट एक हे असतं म्हणजे जातीच्या ह्याच्याबद्दल, तसं या ठिकाणी आता हल्ली महाराष्ट्रात पण ते बघायला मिळतं की
इथे शेड्यूल कास्टचं लग्न ब्राह्मणाशी होतं, ब्राह्मणाचं शेड्यूल कास्टशी होतात. सगळे ब्राह्मणं जे आहेत तिथं ते ब्राह्मण बरेचसे काय जवळजवळ मी 99% सांगतो मटण मांस सगळं खातात. म्हणजे असं काही इथे तसं बंधन नाही आहेत आणि लिबरल आहेत. आणि लहान मूल जन्माला आले की त्याला काही ना काहीतरी कला शिकवणे, चित्रकला शिकवणे, नाच गाणी शिकवणे, तबला शिकवणे, म्युझिक शिकवणे, कुठेतरी त्याला ट्रेकिंगला पाठवणे, कुठेतरी त्याला खेळात कुठेतरी जिम्नॅस्टिकमध्ये, म्हणजे अशी एक जी प्रथा आहे. आणि इथे मुलींना फार महत्त्व आहे. हां, कारण देवी असल्यामुळं दुर्गा देवी म्हणजे सगळ्या महिला आणि मुली ह्या दुर्गाच आहेत. हो, दुर्गा देवी आणि दुर्गा पूजा ही फार इकडचा, म्हणजे जसं आपल्याकडे गणपती उत्सव होतो, गणेश उत्सव होतो, तसं दुर्गा देवी. आणि हे दोन्ही, जसं आपलं गणेश उत्सव किंवा दुर्गा उत्सव हा जेव्हा सुरू झाला, जेव्हा ते इंग्रजांच्या ह्याच्यामध्ये याचा वापर देशप्रेमासाठी किंवा आपल्या देशप्रेमासाठी किंवा स्वातंत्र्य चळवळीत लोकांकडे उपदेश संघटन पाठवणे, हो चालना, यासाठी. ह्याच्यासाठी पण बराच वापर करण्यात आला. जसं टिळकांनी गणेशोत्सव पुण्यामध्ये जो सुरू केला होता, असा जो बेसिकली त्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी हे जे मोबिलायझेशन केलं. पण आता तुम्ही जमिनीची धारणा खूप कमी असं सांगितलं. ही जर अंगभूत मर्यादा आहे असं आपण गृहीत धरलं तर केवळ राजकारणामुळं इंडस्ट्रियलायझेशन झालं नाही का ह्या मर्यादेमुळं झालं नाही? ही मर्यादा पण आहे. कारण जेव्हा कुठली तरी एखादी इंडस्ट्री बनवायची असते त्यांना मोठी जागा लागते. 100 एकर, 200 एकर, 300 एकर, 400 एकर. प्रॉब्लेम काय होतो, या ठिकाणी लँडचं सीलिंग आहे. डावे जेव्हा या ठिकाणी होते त्यांनी जे लॉर्ड रिफॉर्म्स केले ते त्यावेळेला गाजले. परंतु इथं कन्सॉलिडेशन ऑफ लँड 24.22 एकर ही लिमिट आहे. पण आता ममता बॅनर्जींचं सरकार आल्यावर त्यांनी हे करून ते सेलिंगच्या पेक्षा जर जास्त जागा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गव्हर्नमेंटला अप्रोच करू शकता आणि गव्हर्नमेंट तुम्हाला इंडस्ट्रीसाठी 100, 150, 200 एकर जागा देते. जमीन ही फार महत्त्वाची आहे. राईट. पण माझा तुम्ही दोन्ही विचारधारेच्या सरकारमध्ये काम केलेलं आहे आणि हा काही राजकीय प्रश्न नाही. पण ज्या वेळेला डाव्यांचं सरकार होतं त्याच्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला वाटल्या की जरा अधिक बऱ्याच चांगल्या झाल्या असू शकतात? ॲक्च्युली काय झालेलं आहे की ममता बॅनर्जी जेव्हा निवडून आल्या त्यांनी सोशल जे काही डेव्हलपमेंट करायची होती, सोशल सेक्टर जे होते त्याच्याकडे बरंचसं त्यांनी लक्ष दिलं. जसे की आणि आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक घरामध्ये कुठली ना कुठली तरी सरकारची एक योजनेचा लाभ विशेषतः ग्रामीण भागामध्ये पोचला आहे. जसं मी सायकलीचं उदाहरण दिलं की 1,52,00,000 सायकली 2015पासून सगळ्या घरात गेलेल्या आहेत. ज्यांनी 15-16मध्ये घेतलेल्या आहेत त्यांच्या 5-6 वर्षानंतर सायकली वापरून खराब झाल्या असतील किंवा ह्या शाळेत जाणार. सायकल ही काय सगळ्या गोष्टींसाठी, असं थोडीच आहे की फक्त शाळेला, बाजारात जायचं आहे, कुणी आजारी आहे डबल सीट बसून घेऊन गेलं, भाजी आणायला गेले, मामाच्या घरी आई म्हणली मला सोड, की मुलगी किंवा मुलगा घेऊन जातो. म्हणजे असे तसं त्यांनी कन्याश्री नावाची केली, मी तुम्हाला जे सांगितलं. नंतर त्यांनी लक्की भांडार हे केलेले. आर्थिक तज्ज्ञ याच्यावरती टीका करू शकतील किंवा त्यांचे विचार मतभेद असू शकतील की काय योजना होती ती डोल, त्याच्यामध्ये 15 ते 25 ते 60 वर्षापर्यंत ज्या स्त्रिया कुठलं काम वगैरे करत नाही त्यांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळतात. 1,200 का 1,500 असं काहीतरी. आणि शेड्यूल कास्टसाठी थोडेसे जास्त, 250 जास्त. मला वाटतं त्यांना 1,000 रुपये मिळतात आणि शेड्यूल कास्ट दर महिन्याला. आणि ही योजना किती वर्षापासून चालू? आता 3-4 वर्षापासून सुरू झाली आहे. नंतर शिक्षाश्री नावाची आहे, 5वी ते 8वीचे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मुलांना दरवर्षी एक मानधन मिळतं ते विषय. तर अशा ज्या सोशल स्कीम्स आहेत, लक्की भांडार आहे, कास्ट सर्टिफिकेट, जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा इकडे ते म्हणजे फार अवघड आहे. इथं सगळं ऑनलाईन आहे, सगळी गोष्ट ऑनलाईन आहे, मिडलमॅन कमी झालेले आहेत. आणि बऱ्याचशा अशा सोशल ह्याच्या सुधारणा झालेल्या आहेत. जसं तुमचं एक युवाश्री म्हणून आहे, अशा ओल्ड एज पेन्शन आहे, जय जोहार म्हणून. जोहार जनरली जे ट्रायबल लोक असतात ते आपण नमस्कार करतो तर ते लोक जोहार म्हणतात. ओके. तसं तर ती आहे, तर तिकडे त्यांना स्कीम मिळते. जे लोक केंदू लीप म्हणजे आपले बिडी कामगार असतात तर ते बिडीची पानं आणतात ना, त्याला आपण केंदू म्हणतो, तेंदू म्हणतो आणि इकडे केंदू म्हणतात. तर त्यांच्यासाठी सोशल स्कीम आहे, ओल्ड एज पेन्शन आहे, अशा सगळ्या बऱ्याचशा योजना आहेत. त्यामुळे महिलांचं जास्त कनेक्ट आहे, म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांचा
जास्त कनेक्ट आहे तो तृणमूलशी. हां म्हणजे तृणमूल मी असा शब्द वापरणार आहे, ममता दिदी हा शब्द वापरतो. पण मग मला हा प्रश्न कायम पडला, म्हणजे हा प्रयत्न भाजपनं केला आहे म्हणून विचारतो मी, आणि हा काही राजकीय प्रश्न नाही आहे, हे दिसतंय दृश्य स्वरूपामध्ये की जेव्हा डाव्यांचं बऱ्यापैकी राजकीय अस्तित्व हळूहळू कमी झालं, आता तर ते खूपच छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये कन्सॉलिडेटेड, तर डाव्यांची कार्यकर्त्याची फळी जशी ममता बॅनर्जी यांच्याकडे गेली तसं जो राहिलेला स्पेस आहे तो भाजपनं भरून काढायचं ठरवलं. म्हणजे 3 वरून ते 75 वगैरे मागच्या निवडणुकीत गेले. सो डाव्यांचं संघटनात्मक पातळीवरती जे काही ऱ्हास झाला आहे तो कसा काय झाला? ॲक्च्युली काय झालं की ते थोडेसे कॉम्प्लेसंट झाले. ओके. ते थोडेसे कॉम्प्लेसंट झाले आणि जसं आता मी सांगितलं की ममता बॅनर्जींनी त्या लढवय्या आहेत. शी इज अ फायटर. शी इज अ स्ट्रीट फायटर. तर त्या बरेचसे त्या बाय द वे आय वॉन्ट टू करेक्ट यू, डाव्यांनी 32 वर्ष राज्य केलं. हो, 25 पेक्षा अधिक मी म्हणालो होतो. 33 वर्ष आहे. तर 32 वर्ष त्यांचं हे होतं आणि त्यांना इकडनं त्यांच्यानंतर ते आल्या आणि त्यांनी सोशल, कारण शी इज अ लीडर ऑफ अ ग्रासरूट. त्यांना सगळं गाव गली गली सगळं माहिती आहे. प्रत्येक गावातील त्यांची मेमरी खूप सुंदर आहे. नावं घेऊन ती सगळ्यांना ओळखते, जे कार्यकर्ते किंवा त्यांचे जे मुख्य पदाधिकारी वगैरे आहेत. तर त्यांचा जो कनेक्ट आहेत, कारण त्यांचं काय आहे की ते आपल्या कुठेही जातात, कुणाशीही बोलतात, हे करतात आणि नवीन नवीन आयडिया असतात काही. पण सरकारला एक प्रेशरही असतं ना की आपल्याकडे किती अर्थ आहे, किती त्याच्या फायनान्शियल ते करावं लागतं. तर ते काय झालं की काँग्रेस आणि CPM, काँग्रेस आणि CPM ह्यांचे जे होते, त्यांची जी स्पेस होती ती स्पेस भाजपने घेतली. त्यांची डाव्याचा एवढा ऱ्हास का झाला, हाच तर प्रश्न आहे माझा. ते कॉम्प्लेसेसी हा एक झाला भाग. कॉम्प्लेसेसी एक झाला आणि त्यांना द्यायला असं नवीन काही नव्हतं. त्यांना द्यायला नवीन काही नव्हतं आणि म्हणजे काय होतं की एक लेथार्जी येते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये, आणि लेथार्जी येते आणि त्यांच्याकडे ती लीडरशिप होती ती बुद्धदेव भट्टाचार्य पण, आणि तिथे काय होतं की डिसिजन मेकिंग हे कलेक्टिव्ह डिसिजन मेकिंग व्हायचं. त्यामुळे निर्णय जे असायचे ते घ्यायला फार वेळ लागायचा, कारण त्यांची जी फळी होती जी डिसिजन घ्यायची ती मोठी होती आणि प्रत्येकांनी बोर्डवर येऊन प्रत्येकांना जोपर्यंत संमती होत नाही तोपर्यंत डिसिजन होत नाही. त्यामुळे जे पॉलिसी डिसिजन्स वगैरे असायच्या ते घ्यायला बराच वेळ लागायचा ते. आणि त्याच्यामुळे काय झालं की नवीन लोकांना काही, आणि आता 32 वर्ष हा केवढा मोठा काळ आहे, म्हणजे 3 पिढ्या जवळजवळ आपण बघते, एवढे वर्ष त्यांनी हे केलं. तर अलीकडच्या काळातला एक ट्रेंड आहे, तो त्यालाच पुढचा प्रश्न माझा जोडून आहे, तो अलीकडच्या काळामध्ये कुठेही हंग असेंब्ली वगैरे येत नाही आणि प्रो इन्कम्बन्सीचा फॅक्टर गेल्या 15 वर्षामध्ये देशाच्या राजकारणात दिसतोय. आत्ता हे सरकार इतकी वर्ष सत्तेवरती आहे तृणमूलचं, तुम्हाला काही अँटी इन्कम्बन्सी जाणवते? तसं मला काही वाटलं नाही. ओके. पोलरायझेशन इज अ डिफरंट थिंग, बट अँटी इन्कम्बन्सी, आता अँटी इन्कम्बन्सी असं मला तरी काही असं माझ्या म्हणजे एक पर्सनल, इट इज नॉट अ समथिंग विथ ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर ऑर ॲज अ पॉलिटिकल कॅपॅसिटी, तर की मला अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर काही दिसत नाही आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की हा फार मोठा फॅक्टर आहे. कारण काय आहेत की जसं मी सांगितलं की महिला आणि हे सगळे हे इम्पॉर्टंट आहेत आणि महिला बऱ्याच वोटिंग करतात. बंगालचं तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट सांगतो की बंगालमध्ये अशी स्थिती आहे की 90% पण वोटिंग झालेलं आहे, 92% वोटिंग झालेलं आहे. आणि गंमत सांगतो तुम्हाला की तुम्हाला आश्चर्य वाटेल की बरेचसे बेंगॉली जे आहेत ना आर्टिझन्स, ते आपल्या मुंबईच्या जवेरी बाजारमध्ये आहेत, सुरतला काम करत आहेत, पुण्यात काम करत आहेत, जे आपले सोनार असतात त्यांच्याकडे काम करत आहेत, काही लोक जे आहेत केरळामध्ये काम करतात. दे आर व्हेरी गुड ॲज अन आर्टिझन. तर हे लोक तुम्हाला आश्चर्य वाटेल स्वतःच्या पैशांनी ट्रेनचं तिकीट काढून वोटिंग करायला आपल्या गावी येतात. इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग. आणि ते झालं की मग त्यावेळेला सुट्टी घेऊन 5-6 दिवस घरी थांबून परत जातात. आता आमचं कालच आम्हाला एक फोन आला होता, आमचे एक ओळखीचे आहेत ह्याच्यामध्ये, तर त्यांचं काहीतरी काम होतं, तर ते म्हटले की मी वोटिंगसाठी येतो आणि ते येत आहेत दिल्लीहून. त्यावेळेला मी तुम्हाला भेटेन, माझं काम मी आसनसोलला जाणार आहे, माझी बहीण दुसरीकडनं येते
आम्ही सगळं आमच्या गावात जाऊन आमच्या बूथवर जाऊन वोटिंग करणार. एवढा कॉन्शियसनेस पॉलिटिकल इकडे आहे आणि इंटेलेक्च्युअल आहेत. बौद्ध्यांक जो आहे यांचा बंगाली लोकांचा हा फार चांगला आहे आणि महाराष्ट्राबद्दल त्यांना आपुलकी आहे. जसं आता मी एक थोडंसं म्हणजे अवांतर होत आहे. हां, अवांतर बोलण्यापेक्षा मी एक सांगतो की अजय देवगण यांनी हा सिनेमा काढला तानाजी. काय होतं ते तानाजी मालुसरे, तानाजीच नाव होतं. तानाजी नाव होतं. आता तुम्ही आम्ही जन्माला आलो तेव्हापासून आपल्याला गड आला पण सिंह गेला, तानाजी, संताजी, धनाजी, नंतर तुमचे काय म्हणतात त्याला जीवा आला, बाजी बापू देशपांडे आणि सगळे असे शिवाजी महाराजांचे जेवढे होते सगळे हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु उत्तर भारतामध्ये बऱ्याचशा लोकांना मी असं म्हणेन की अजय देवगणनी तानाजी मालुसरे लोक उत्तर भारतात दाखवलं. परंतु बंगालमध्ये सगळ्यांना तानाजी मालुसरे माहिती आहे. काय सांग? हां, आणि त्याच्यावरती कविता आहे. रवींद्रनाथ टागोरांनी एक लिहिलेली शिवाजीवरची एक मोठी कविता आहे जी ह्यांना शाळेमध्ये शिकवली जाते. काय सांगता? हो. तुम्हाला आठवतात 4-10 ओळी त्याच्या? नाही, मी तुम्हाला नंतर पाठवून देईन. किती इंटरेस्टिंग ती कविता. कारण आम्ही जेव्हा जायचो आम्ही जेव्हा मॅडमच्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती कविता बंगालच्या अभ्यासक्रमात ती रवींद्रनाथ टागोरांनी म्हणजे लहानपणी शिकवायचे मुलांना की रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरती आणि त्या शौर्यावर कविता सांगितली. आणि तानाजी मालुसरेंचं जे आहे ते कोंढाणाचं नाव जे सिंहगड झालं ती जी कथा आहे ती कथा बंगालमधल्या लोकांना लहानपणी आमच्याबरोबर जे IAS होते त्यांनी सांगितलं की आम्हाला माहिती आहे. हा सिनेमा जेव्हा आला. थाडे सरांचे मी आभारच मानतो की इतके इन्साइट्स त्यांनी आत्तापर्यंतच्या ह्या मुलाखतीमध्ये आपल्याला दिलेत. तुमच्या लक्षात आलं असेल की शिवाजी महाराज तानाजी मालुसरेंचा संदर्भ ज्या बंगालला माहिती आहे तर त्या मातीची महाराष्ट्राबरोबर असलेली नाळ कशी आहे. आणि मला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपले हे काय म्हणतात त्याला रवींद्रनाथ टागोर हे मी जेव्हा मागं नावं वाचली ना तर ते मुंबईचे तुम्हाला सांगतो कुठले आहेत ते पांडुरंग जे आहेत ना काय नाव त्यांचं दादोबा पांडुरंग. दादोबा पांडुरंग ह्यांच्याकडे ते मी इफ आय एम नॉट रॉंग ह्यांच्याकडे ते त्यांच्या मुलींनी रवींद्रनाथ टागोरांना इंग्रजी शिकवण्यासाठी त्यांना पाठवलं होतं तिकडे. मला माझ्या इथं कुठेतरी लिहिलेलं आहे कदाचित पण रवींद्रनाथ टागोर हे इंग्रजी शिकायला तिकडे गेले होते. म्हणजे हे बघा हे ते कवितेचं नाव सांगतो मी. द कंपायलेशन ऑफ बेस्ट पोएम संचयिता बाय नोबेल लॉरेट रवींद्रनाथ टागोर हॅज अ व्हेरी वेल नोन पोएम ऑन द ग्रेटेस्ट व्हॅलियंट मराठा किंग श्री छत्रपती शिवाजी महाराज. टायटल शिवाजी उत्सव. शिवाजी उत्सव नावाची कविता रवींद्रनाथ टागोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती लिहिली जी इथल्या शाळकरी मुलांना शिकवली. आता हे नातं तुम्हाला संजय थाडे सरांशिवाय कुणी सांगूच शकलं असतं. पण मला एक थोडा वेगळा प्रश्न विचारायचा. इकडे बघा पुढची वर्ड. द पोएम इंडिकेट द रेव्हरन्स ही हॅड फॉर द मराठा किंग अँड द वे ही फॉट अगेन्स्ट द मायटी मुघल्स अगेन्स्ट ऑल ऑड. श्री छत्रपती शिवाजी महाराज वॉज अन इन्स्पिरेशन फॉर ऑल फ्रीडम फायटर्स अगेन्स्ट ब्रिटिश. हे माझं नाही आहे, हे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली कविता आहे. आणि ही त्यांना आणि तानाजी मालुसरे हा सुद्धा बंगालमधल्या लोकांना माहीत आहे. मी जर हा प्रश्न अजय देवगणच्या सिनेमा यायच्या आधी जर कुणाला विचारला असता उत्तर भारतामध्ये कुठे तर बहुतेक त्यांना कोण तानाजी मालुसरे आहे त्यांना नसतं सांगता आलं. आणि बऱ्याच ठिकाणी आय मे बी रॉंग बट असं आहे की पहाड का चुहा शिवाजी महाराजांना असं म्हणलं जात असं. म्हणजे पहाड का चुहा अशा नावाची संज्ञा त्यांना असं मी ऐकलं होतं. म्हणजे आय डोंट नो द फॅक्ट बट आय हॅड हर्ड दिस वर्ड फ्रॉम सम ऑफ माय फ्रेंड फ्रॉम विच इज नॉट ट्रू. वेअर एज इकडे आपल्या महाराष्ट्राच्या बद्दल बरीचशी आपुलकी आहे आणि ते समजतात की आपण एक आणखीन जर कंटेम्पररी उदाहरण बघितलं तर कौशिकी चक्रवर्ती कौशिक ही इतकी पॉप्युलर आहे महाराष्ट्रामध्ये खूप जास्त. आणि ती अभंग गाते मराठी. ती इतकी पॉप्युलर आहे. ती आहे बंगाली. ती इतकी पॉप्युलर आहे. आणि बरेचसे आपले सवाई गंधर्व जो उत्सव आहे किंवा असे जे उत्सव आहेत सगळे बंगाली कलाकार तिकडे येतात. तुम्ही ना इतका छान उलगडा केला आहे मराठी आणि बंगाली नात्याचा
आणि कौशिकींचा नंबर मी आधीच घेऊन ठेवला होता, म्हटलं आता कौशिकींनाच जाऊन भेटायचं आपल्याला, पण आय थिंक शी इज नाव इन मुंबई. पण एक मला जरा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, का आता मी बांगलादेशमध्ये होतो जवळपास 13-14 दिवस, 1-2 वर्षापूर्वी. तर मला असं दिसलं की महिलांच्याबद्दल आणि महिला नेतृत्वाबद्दल महिलांना खूप आकर्षण आहे. पण इथल्या बंगाली महिलांना ममता दीदीबद्दल किती आकर्षण आहे? भयंकर. हां. ती आहे, ती एक फायटर आहे, नॅशनल लेवलची व्यक्तिमत्व आहे आणि असं त्यांची इमेज आहे आणि त्यांची स्ट्रेंथ पण महिला वोटर्स आहेत. महिला वोटर इज वन ऑफ हर स्ट्रेंथ. तुम्ही त्यांच्यावर खूप क्लोजली काम केलं म्हणून इट्स नॉट अगेन अ पॉलिटिकल क्वेश्चन. ॲज अ चीफ मिनिस्टर तुम्हाला त्यांच्यात काय गुण दिसले? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शी इज व्हेरी कम्पॅशनेट. ओके. असं म्हणजे असे काही अधिकारी होते, मी पॉलिटिकल नाही सांगत, की जे डाव्यांच्या राजवटीमध्ये पॉवरफुल होते, सनदी अधिकारी किंवा पोलीस अधिकारी किंवा काय, त्यांनासुद्धा तिने व्यवस्थित रिहॅबिलिटेशन. वा. म्हणजे शी डिड नॉट हेल्ड एनी ग्रज अगेन्स्ट देम अँड शी नोज ऑल द ऑफिसर्स बाय नेम. आणि आम्हाला प्रत्येक दुर्गापूजेमध्ये किंवा कुठलाही सण असला की आमच्या घरी आम्हाला बायकोला साडी आणि आम्हाला सूट पॅन्टचे कापड, मिठाई, ग्रीटिंग कार्ड, दुर्गापूजेला, दिवाळीला, न्यू इयरला कार्ड, वाढदिवसाला त्यांचा स्वतःचा हाताने लिहिलेलं पत्र, आणि हे सगळ्या अधिकाऱ्यांना त्या देतात. म्हणजे हा भाग वेगळा आहे की आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं, पण सगळे अधिकारी, मी एकटाच नाही, सगळ्यांच्या घरी ज्या दिवशी वाढदिवस असतो त्या दिवशी त्यांच्या हाताने लिहिलेलं सगळं तुमच्या ह्याच्याबद्दल, आणि कोणी आजारी असलं तर त्या फोन करतात हॉस्पिटलमध्ये, त्यांना सगळा कनेक्ट असतो. शी इज व्हेरी व्हेरी कम्पॅशनेट अँड शी इज गॉट कनेक्ट विथ दी ऑफिसर्स. दिस इज हर पर्सनल क्वालिटी. पॉलिटिकली आय डोंट नो, आय कॅनॉट कमेंट अबाउट. ओके, पण एक मला तुमच्याकडनं समजून घ्यायचा तो भाग असा आहे की भारतीय जनता पार्टीनं, अगेन हा पुन्हा राजकीय प्रश्न नाही आहे, हा सामाजिक इथल्या धारणाबद्दलचा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीचं इथलं मी राजकारण जे बघितलं, का मी इतकी वर्ष बंगालच्या निवडणुका कव्हर केल्या, जवळपास 3 लोकसभा, 4 विधानसभा, आणि त्या कव्हर करत असताना मला असं लक्षात आलं की बंगालमध्ये उलटं झालं आहे भारतीय जनता पार्टीमधून, की ग्रामीण भागामध्ये हा पक्ष आधी वाढला, नंतर तो शहरात आला. आता काही प्रेक्षक म्हणतील की नाही, पण त्यांनी अर्बन भागातल्या लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. ते बरोबर आहे, पण तेव्हा ममता बॅनर्जी ह्या त्यांच्याबरोबर होत्या. 2019चा अपवाद आहे, कारण त्यावेळेला 18 वगैरे जागा त्यांनी जिंकल्या लोकसभेला. पण त्याचं मुख्य कारण हे पुलवामानंतर जो काही देशाच्या पातळीवरती घडलेला बदल हा होता. सो आत्ता मला जो प्रश्न विचारायचा आहे तो तुम्हाला सोशल फॅब्रिकच्याच अनुषंगाने विचारायचं आहे, की रिलिजन आणि कास्ट ह्या बेसिसवरती जर पॉलरायझेशन होत असेल तर त्याचा ॲक्सेप्टन्स इतका होऊ शकतो का बंगालमध्ये? ॲक्च्युली काय आहे, बंगालमध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला 60 जाती आहेत, 40 ट्राईब्स आहेत, जसं मी सांगितलं ते, आणि हे आहेत, आणि 4-5 असं प्रत्येक ठिकाणी असतं. 5-6 ट्राईब्स किंवा 5-6 कास्ट असतात की ज्या डॉमिनंट असतात, बाकीचे छोट्या छोट्या असतात. असे आपल्याकडे पण वारळी वगैरे अशा ज्या आहेत छोटे छोटे आहेत काही काही, पण ट्राईब. नंतर नोमॅडिक ट्राईब वगैरे, नोमॅडिक ट्राईब जरा इथं कमी आहेत, जसं फाशेपारदी, नंतर तुमचे रामोशी वगैरे जे आपण म्हणतो तशा प्रकारचे, बंजारा, हे सगळे असे त्या इथे कमी. इथे तसं फारसं कास्ट हे करून, म्हणजे आय विल नॉट से कम्प्लिटली ॲबसेंट, बट कास्ट धरून खूप डॉमिनंट पॉलिटिक्स हे असं फारसं मी माझ्या ह्याच्यामध्ये बघितलं. आणि धार्मिक धर्म या मुद्द्यावरती, धर्माच्या बाबतीत कसं होतं की जेव्हा पोलरायझेशन होतं तेव्हा एका बाजूने प्रोव्होकेशन होतं, दुसरा बाजू त्याला डिफेंड करायचा प्रयत्न करते, आणि ते तुम्ही जरी त्याच्यात नसला तरी तुम्ही त्याच्यामध्ये येता, की ज्या वेळेला हा विषय उलगडला जातो कोणीतरी हे करायला लागतं, तर ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट, तसं आहे ते. पॉलिटिकल हे जे आता काय आहे की ज्या ठिकाणी ज्या कम्युनिटीचं प्रभुत्व असेल त्या ठिकाणी त्या कम्युनिटीच्या हिशोबानेच पॉलिटिकल लिडरशिप जाते. पण पोलरायझेशन तसं जर म्हटलं तर सगळ्याच पार्टी करतात, असं कुणी त्याच्यामध्ये नाही. पण हे इट्स बेसिकली रिॲक्शन टू ॲक्शन. कुणीतरी सुरू करतं, दुसरा त्याला अपोजिट करतं, हे करतं, आणि मग ते काय असतं की बाय डिझाईन किंवा बाय हे थोडंसं ते भांडणं वगैरे ह्याच्यावर ते, पण तसं काही ठिकाणी लिमिटेड आहे त्या ठिकाणी. पण
ते होतं पण हा कधी कधी. घुसखोरांचा मुद्दा तुम्ही प्रशासनात असताना जाणवायचा का कधी? घुसखोरांचा मुद्दाच्या पेक्षा काय आहे की मी जसं सांगितलं की 2200 किलोमीटर ही जी ती बाउंड्री बरीचशी आहे पोरस पण आहे म्हणजे. पोरस आहे आणि त्याच्यामधले काही मला वाटतं 60-70% जास्त 70%पेक्षा जास्त ती फेन्स झालेली आहे. काही ठिकाणी पोरस आहे ते, काही ठिकाणी अशक्य आहे, काही ठिकाणी नदी असते, नाले असतात, टेरेन असतो वेगळा. तर ते आणि हे तर ह्यासारख्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे. पण घुसखोर कारण त्यांच्याकडे बांगलादेश रेंजर्स आहेत, आपल्याकडे BSF आहे. तर तसं जर बघितलं तर सरकारच ह्याविषयी बोलू शकेल की किती आले, किती गेले, किती डिपोर्ट केलेलं आहे. हा कुठल्याही बाउंड्रीला असेल, पाकिस्तान बाउंड्रीवर इश्यू असतो, तुमच्या म्यानमारच्या बाउंड्रीवर हा इश्यू असू शकतो, तुमचा भूटानवर असू शकतो, बांगलादेशवर असू शकतो, नेपाळवर असू शकतो, ज्या ठिकाणी पोरस बाउंड्री आहे. तर हा सगळ्या ठिकाणी हा इश्यू असतो. कारण इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल टू दिस थिंग. पाकिस्तानमध्ये पण आपण फेन्सिंग वगैरे केलं, मग त्यांनी सुरुंग काढले, सुरुंगातनं ते इकडे यायचा प्रयत्न केले. असे ह्या मधल्या काळामध्ये इंडस्ट्रियलायझेशन वाढवण्याचे किती प्रयत्न झाले, खास करून तृणमूलच्या सरकारच्या काळात? इंडस्ट्रियलायझेशनचा प्रयत्न झाला, पण मला फारसं काही त्याबद्दल माहीत नाही. इंडस्ट्रियलायझेशन इथे MSMEमध्ये मात्र बेंगॉल भारतामध्ये नंबर 1ला आहे. छोटे छोटे स्टील प्लॅन्ट, छोटे छोटे हे मीडियम आणि ह्याच्यामध्ये नंबर जर बघितला तुम्ही गुगल किंवा ह्याच्यावर बघितलं तर महाराष्ट्राच्या म्हणजे भारताच्या ह्याच्यामध्ये जे छोट्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये बंगालचा नंबर वरती लागतो. मोठ्या इंडस्ट्रीज कमी आहेत. मुलाखतीच्या अगदी शेवटच्या भागात आहोत, कारण दुसऱ्या भागामध्ये आपण हावडा ब्रिजवरून काही आणखी अंतर्गत जाणून घेणार. पण एक आत्ता अलीकडे जो चर्चेत आहे तो SIRचा मुद्दा. मी जी आकडेवारी बघितली तर साधारणपणे 9 जिल्ह्यामध्ये SIR प्रभावी झालं आहे. 91 लाख लोक ही त्या मतदार यादीतनं गेली आहेत आणि मग त्याला धार्मिक पण संदर्भ सगळे आहेत. तर आता SIR हा असा मुद्दा आहे का की जो डिफायंट आहे ह्या इलेक्शनमध्ये? मी सांगतो तुम्हाला, पोल जे रोल जो असतो, इलेक्ट्रल रोल जो असतो, ज्याच्यामध्ये आपली नावं असतात, हा सारखा क्लीन होत असतो प्रत्येक वर्षी. मी उत्तर प्रदेशमध्ये स्पेशल ऑब्झर्वर होतो रोलच्या ह्याच्यामध्ये. ह्याच्यात बरेचसे अशा गोष्टी असतात की जे मृत्यू पावलेत, त्यांचं नाव काढायचं, डुप्लिकेट आहे त्यांचं नाव काढायचं, जे गव्हर्मेंट कॉलनीत राहायचे सोडून निघून गेले, दुसऱ्या ठिकाणी गेले. हा जो आहे हा एक याच्यामध्ये विषय आहे की SIRमध्ये तर ही नावं जातात. आता ह्यांनी थोडंसं स्पेशल पद्धतीने केले आणि एक नवीन अँगल टाकला आहे, लॉजिकल अँगल. म्हणजे कसा, राहुल कुलकर्णी मतदार आहे. राहुल कुलकर्णीचं वय आहे 35 आणि जर त्याच्या मुलाचं वय 25 दाखवलं आहे समजा, ते रेकॉर्डिंग चुकीचं झालं असेल किंवा नाव चुकीचं किंवा राहुल कुलकर्णी, तर ते लोक सांगतात की तुम्ही आम्हाला उत्तर द्यायचं, हे काय आहे. मग तुम्हाला ते हेअरिंगला वगैरे बोलवतात. पण पॉलिटिकल हे झाले का याविषयी मी नाही सांगू शकत की रिलिजनच्या बेसिसवर कुणाला काढलं किंवा. हा मुद्दा चर्चेत आहे. हा मुद्दा चर्चेत आहे. बिहारमध्ये पण तुम्ही इलेक्शन झाली तेव्हाही हा मुद्दा होता. तर इट्स इंटेन्सिव्ह रिव्हिजन, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. ओके, फाईन. सो थांबूया आपण इथे पहिल्या भागामध्ये. दुसऱ्या भागामध्ये आपण हावडा ब्रिजवरून सरांच्या संदर्भातले ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे प्रश्न टाकणार आहात ते मी जरूर घेईन आणि मला त्यांना खूप वेगळ्या स्वरूपाचे काही प्रश्न विचारायचे जे आपण हावडा ब्रिजवरून त्यांना विचारू. थांबूया आपण इथे. थँक्यू.